नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल या विषयाचे बघा अतिसंभाव्य 60 प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे 60 प्रश्न येणाऱ्या पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, आरोग्य भरती असेल, वनरक्षक भरती असेल, या सर्वांसाठी बघा हे प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, वाशिम हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा, वाशिम हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील। वाशिम बघा हा जिल्हा अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, महाराष्ट्रामध्ये विचारले अतिपूर्वेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता? बघा, महाराष्ट्र राज्यामधला अतिपूर्वेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील। गडचिरोली बघा हा जिल्हा महाराष्ट्र राज्यामधला अतिपूर्वेकडचा या ठिकाणी तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, कोकणामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या प्रकारचा खडक आढळतो? बघा, कोकणामध्ये कोणत्या प्रकारचा खडक आढळतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील। कोकणामध्ये बघा प्रामुख्याने जांभा खडक या प्रकारचा बघा प्रामुख्याने आढळणारा तो खडक आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, खालीलपैकी बघा कोणती नदी आहे जी नदी बघा बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणारी नदी आहे? बघा, खालीलपैकी कोणती नदी आहे विद्यार्थी मित्रांनो जी नदी बघा बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणारी नदी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा वरीलपैकी सर्व या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, गोदावरी नदी असेल, भीमा नदी असेल, कृष्णा नदी असेल, बघा या ठिकाणी या सर्व नद्या बंगालच्या बघा उपसागराला जाऊन मिळणाऱ्या नद्या आहेत। प्रश्न क्रमांक 5 बघा, हनुमान डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? बघा, हनुमान डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील। हनुमान डोंगर बघा हे धुळे या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्राची बघा निर्मिती खालीलपैकी केव्हा झाली? बघा, महाराष्ट्र राज्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झालेली आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील। 1 मे सन 1960 ला महाराष्ट्र राज्याची बघा निर्मिती ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्राची बघा पूर्व पश्चिम लांबी खालीलपैकी किती किमी? बघा, महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी खालीलपैकी किती किमी आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा, महाराष्ट्राची बघा पूर्व पश्चिम लांबी बघा 800 किमी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी आहे। प्रश्न क्रमांक 3 बघा, महाराष्ट्राच्या बघा आग्नेय दिशेला खालीलपैकी कोणत्या प्रकारचं राज्य? बघा, महाराष्ट्राच्या विचारले आग्नेय दिशेला खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, महाराष्ट्राच्या बघा आग्नेय दिशेला तेलंगणा या ठिकाणी हे राज्य आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, महाराष्ट्रामध्ये बघा एकूण किती जिल्हा परिषद आहेत? बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती जिल्हा परिषद आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील। महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण 34 जिल्हा परिषद या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 5 बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले एकूण पंचायत समित्या एकूण किती आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण पंचायत समित्या एकूण किती आहेत? बघा, 351 बघा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण पंचायत समित्या आहेत। प्रश्न क्रमांक 6 बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले एकूण महानगरपालिका किती आहेत? बघा, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे। महाराष्ट्रामध्ये एकूण महानगरपालिका बघा 29, महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण महानगरपालिका बघा 29 आहेत। प्रश्न क्रमांक 7 बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले एकूण किती कटक मंडळे आहेत? बघा, हा प्रश्न परीक्षेमध्ये असतो। महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण बघा 7 या ठिकाणी कटक मंडळे आहेत। प्रश्न क्रमांक 8 बघा, कोकण या प्रशासकीय विभागामध्ये बघा जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे? कोकण बघा या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची संख्या खालीलपैकी किती आहे? बघा, कोकणामध्ये बघा जिल्ह्यांची एकूण संख्या बघा 7 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पुणे या प्रशासकीय भागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे?
बघा पुणे या प्रशासकीय भागामध्ये बघा जिल्ह्यांची एकूण संख्या बघा 5 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 10 बघा 1 मे सन 1999 भंडारा या जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता? बघा 1 मे सन 1999 भंडारा बघा या जिल्ह्यामधून गोंदिया हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता। प्रश्न क्रमांक 11 बघा महाराष्ट्रामध्ये विचारले अति दक्षिणेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा महाराष्ट्र राज्यामधला बघा अति दक्षिणेकडचा जिल्हा म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्हा बघा हा महाराष्ट्र राज्यामधला बघा या ठिकाणी अति दक्षिणेकडचा या ठिकाणी तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले अति उत्तरेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता तर महाराष्ट्र राज्यामधला बघा अति उत्तरेकडचा जिल्हा म्हणजेच नंदुरबार बघा हा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये अति उत्तरेकडचा या ठिकाणी तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा 100% आदिवासींचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा 100% बघा आदिवासींचा जिल्हा म्हणजेच नंदुरबार बघा हा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा 100% बघा आदिवासींचा या ठिकाणी तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा खालीलपैकी कोणता? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा रत्नागिरी बघा या जिल्ह्याला महाराष्ट्र राज्यामध्ये बघा सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले एकूण किती जिल्ह्यांना समुद्र किनारा हा लाभलेला आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता तर महाराष्ट्रामध्ये बघा एकूण 7 जिल्ह्यांना या ठिकाणी समुद्र किनारा हा लाभलेला आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा नागपूर या प्रशासकीय भागामध्ये बघा तालुक्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? बघा नागपूर या प्रशासकीय भागामध्ये बघा तालुक्यांची एकूण संख्या 64 बघा नागपूर या प्रशासकीय भागामध्ये तालुक्यांची एकूण संख्या आहे। प्रश्न क्रमांक 17 बघा सन 1980 पर्यंत बघा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती जिल्हे अस्तित्वात होते? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता तर सन 1980 पर्यंत बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण 26 जिल्हे या ठिकाणी अस्तित्वात होते। प्रश्न क्रमांक 18 बघा महाराष्ट्र राज्यामध्ये क्षेत्रफळानुसार सर्वात कमी क्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याचं आहे? बघा सर्वात कमी बघा क्षेत्रफळानुसार बघा सर्वात कमी लहान जिल्हा बघा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा मुंबई शहर बघा हा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात या ठिकाणी तो लहान जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 19 बघा सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा अहमदनगर बघा हा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक बघा क्षेत्रफळ असलेला तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 20 बघा सर्वात कमी बघा क्षेत्रफळ असलेला प्रशासकीय भाग खालीलपैकी कोणता? बघा सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला प्रशासकीय भाग खालीलपैकी कोणता आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तर सर्वात कमी बघा क्षेत्रफळ असेल बघा कोकण प्रशासकीय भाग बघा सर्वात कमी या ठिकाणी बघा आपल्या या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा 15 ऑगस्ट सन 1982 बघा उस्मानाबाद जिल्ह्याचं विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील लातूर या ठिकाणी बघा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोकणामध्ये विचारले दक्षिण भागामध्ये अति पावसामुळे कोणत्या प्रकारचा खडक आढळतो? बघा हा प्रश्न आपल्याकडे झाला होता कोकणामध्ये विचारले अति पावसामुळे कोणत्या प्रकारचा खडक आढळतो? बघा कोकणामध्ये बघा प्रामुख्याने जांभा खडक हा आढळतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्राची बघा कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारची किनारपट्टी आहे? बघा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा महाराष्ट्राची बघा किनारपट्टी ही रिया या प्रकारची बघा महाराष्ट्र राज्याची किनारपट्टी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्राचे विचारले एकूण प्रमुख प्राकृतिक विभाग खालीलपैकी किती पडतात? बघा महाराष्ट्र राज्याचे बघा एकूण प्रमुख प्राकृतिक विभाग बघा एकूण 3 या ठिकाणी प्रमुख प्राकृतिक विभाग पडतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सह्याद्री या पर्वताचं दुसरं नाव खालीलपैकी काय? बघा सह्याद्री या पर्वताचं बघा दुसरं नाव खालीलपैकी काय आहे? बघा सह्याद्री बघा या पर्वताचं दुसरं नाव म्हणजे पश्चिम घाट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील।
प्रश्न क्रमांक 26 बघा, महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असे खालीलपैकी कोणत्या पर्वताला म्हणतात? बघा, महाराष्ट्राचं एव्हरेस्ट असे खालीलपैकी कोणत्या पर्वताला म्हणतात? बघा, महाराष्ट्राचं बघा एव्हरेस्ट बघा असं कळसुबाई बघा या पर्वताला महाराष्ट्राचं एव्हरेस्ट या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हरिश्चंद्र डोंगर बघा, हरिश्चंद्र डोंगर रांगा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या डोंगर रांगा आहेत? बघा, हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. हरिश्चंद्र डोंगर रांगा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या डोंगर रांगा आहेत? बघा, अहमदनगर या जिल्ह्यामधल्या त्या डोंगर रांगा आहेत. प्रश्न क्रमांक 28 बघा, गोदावरी आणि भीमा यांची खोरे खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगांनी वेगळी झाली? बघा, गोदावरी आणि भीमा या दोन नद्यांची बघा नदी खोरे कोणत्या एका डोंगर रांगांनी वेगळी झालेली आहेत? बघा, हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगांनी बघा गोदावरी आणि भीमा यांची खोरी बघा वेगळी झालेली आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सातारा आणि बघा सांगली जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या बघा डोंगर रांगाचा विस्तार आहे? बघा, सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये कोणत्या डोंगर रांगा आहेत? बघा, या ठिकाणी महादेव डोंगर रांगा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तोरणमाळचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत? बघा, तोरणमाळचे पठार बघा नंदुरबार या जिल्ह्यामधल्या ठिकाणी पठार आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, साल्हेर हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, साल्हेर हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. साल्हेर बघा हे पर्वत शिखर नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गाविलगड टेकड्या महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या टेकड्या आहेत? बघा, गाविलगड बघा टेकड्या महाराष्ट्रामध्ये अमरावती या जिल्ह्यामधल्या त्या टेकड्या आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अस्तंभा बघा हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अस्तंभा हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, अस्तंभा बघा हे पर्वत शिखर या ठिकाणी नंदुरबार या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ते पर्वत शिखर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वैराट बघा वैराट या नावाचं एक शिखर आहे, तर ते खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधलं शिखर आहे? बघा, अशा प्रकारच्या प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. वैराट हे शिखर अमरावती या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या डोंगर रांगा आहेत? परभणी आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या डोंगर रांगा आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. परभणी आणि नांदेड जिल्ह्यामधल्या बघा डोंगर रांगांना निर्मलच्या डोंगर रांगा या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गाळणा डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? बघा, गाळणा डोंगर बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा धुळे या जिल्ह्यामधले या ठिकाणी ते डोंगर आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गरमसूर डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. तर गरमसूर डोंगर बघा नागपूर या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गोदावरी नदी खालीलपैकी कोणत्या एका महासागराला जाऊन मिळणारी नदी आहे? बघा, प्रश्न आपल्याकडे झाला होता. गोदावरी असेल, भीमा नदी असेल, बघा बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या त्या नद्या आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वात मोठे नदी खोरे खालीलपैकी कोणते नदी खोरे आहेत? बघा, महाराष्ट्र राज्यामधलं बघा सर्वात मोठे नदी खोरे म्हणजेच बघा या ठिकाणी गोदावरी नदी खोरे महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात मोठे ते नदी खोरे आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते? बघा, अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी कोणती नदी ही उगम पावते? बघा, अमरकंटक मध्य प्रदेश बघा या ठिकाणी नर्मदा नदी ही उगम पावते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चंद्रपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, चंद्रपूर बघा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. चंद्रपूर बघा हे शहर इरई या नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय बघा मुंबई या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तापी पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा, तापी पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय बघा जळगाव या ठिकाणी आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, एलदरे हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? एलदरे हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, एलदरी बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प परभणी या जिल्ह्यामध्ये आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, गोदावरी आणि प्राणहिता यांचा संगम खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी होतो? बघा, गोदावरी आणि प्राणहिता यांचा संगम खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी होतो? बघा, गोदावरी आणि प्राणहिता बघा यांचा संगम सिरोंचा या ठिकाणी होतो. विषय क्रमांक पुढचा बघा, देहू आणि आळंदी बघा ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर आहेत? बघा, देहू आणि बघा आळंदी बघा ही शहरे इंद्रायणी नदीच्या काठावर आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा, खापरखेडा बघा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? खापरखेडा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे, तर तो खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, खापरखेडा बघा हा नागपूर या जिल्ह्यामधला औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, उरण बघा उरण बघा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, उरण हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, पवनार हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, पवनार हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, पवनार बघा हे शहर धाम नदीच्या काठावर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, नर्मदा आणि तापी या नद्या खालीलपैकी कोणत्या समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या आहेत? बघा, नर्मदा आणि तापी या नद्या बघा प्रामुख्याने अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या त्या नद्या आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा, नर्मदा नदी बघा केवळ बघा नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून खालीलपैकी किती किलोमीटर वाहते? बघा, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. बघा, नर्मदा नदी बघा नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून खालीलपैकी किती किलोमीटर वाहते? बघा, या ठिकाणी फक्त 54 किलोमीटर या ठिकाणी वाहत असते. विषय क्रमांक पुढचा बघा, आळेफाटा ते कल्याण यांच्या या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो? बघा, आळेफाटा ते कल्याण बघा या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो? बघा, आळेफाटा ते कल्याण बघा या महामार्गावर माळशेज हा घाट लागतो. विषय क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले, सर्वाधिक पाऊस पडणारं आंबोली हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ठिकाण आहे? बघा, सर्वाधिक पाऊस पडणारं आंबोली बघा हे ठिकाण सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधले या ठिकाणी ते ठिकाण आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, भंडारदरा हे धरण खालीलपैकी कोणत्या एका नदीवर आहे? बघा, भंडारदरा हे धरण बघा भंडारदरा बघा हे धरण प्रवरा या नदीवरचं या ठिकाणी ते धरण आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, खरोसा लेणी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? बघा, खरोसा लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? बघा, खरोसा लेणी बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा लातूर या जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्राचे पठार खालीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेलं? बघा, महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनलेलं पठार आहे? बघा, महाराष्ट्राचे बघा पठार हे बेसॉल्ट या खडकापासून बनलेले पठार आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा, साल्हेर मुल्हेर हे किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले किल्ले आहे? साल्हेर मुल्हेर बघा साल्हेर मुल्हेर बघा हे या ठिकाणी नाशिक या जिल्ह्यामधले किल्ले आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणतं झाड हे जमिनीमधलं बघा पाणी पातळी घालवण्यासाठी कारणीभूत ठरते? बघा, खालीलपैकी कोणतं झाड असते जे झाड जमिनीमधली बघा पाण्याची पातळी या ठिकाणी घालवण्यासाठी कारणीभूत ठरते? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. बघा, या ठिकाणी निलगिरी झाड या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आनेर बघा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण? बघा, आनेर हे धरण कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? बघा, आनेर बघा हे धरण धुळे या जिल्ह्यामधलं धरण आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले, खालीलपैकी कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो? बघा, महाराष्ट्राला कोणत्या एका वाऱ्यापासून पाऊस पडतो? बघा, नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून बघा महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून प्रामुख्याने पाऊस हा पडत असतो. विषय क्रमांक पुढचा बघा, चित्रकूट हा धबधबा खालीलपैकी कोणत्या एका नदीवरचा धबधबा आहे? बघा, चित्रकूट हा धबधबा कोणत्या एका नदीवरचा धबधबा आहे?
तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे बघा असेच बघा 10,000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे. जर कोणाला खरंच PDF घ्यायचं असेल तर बघा, पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, आरोग्य भरती असेल, वनरक्षक भरती असेल, रेल्वे भरती असेल, बघा आपल्याकडे बघा महत्त्वपूर्ण PDF अवेलेबल आहेत. जर कोणाला खरंच PDF घ्यायचं असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला सर्व बघा IMP PDF, एका वर्षाचं लेटेस्ट झालं घडामोडीचं PDF, मराठी व्याकरणचं PDF, सर्व तुम्हाला IMP प्रश्न पाठवले जातील. याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे.